सगळ्या संसार लोकांमध्ये हा शुद्ध टार्गेटपणा आहे. तर काय की रिव्हर आणि स्काय रिसॉर्टमध्ये एक फंक्शन भरलेलं आहे आणि तिकडे श्रीयुत गंगाधर टिपरे या सिरियलमधली श्यामलताई ही शुभांगी गोखले ही आलेली आहे आणि सगळ्याची काळजी घेते कोणी जेवलंय का नाही जेवलंय. तर तिकडे काय झालंय की एक आहे मेनू स्वीटचा काळा गुलाबजाम आणि एक आहे लाल गुलाबजाम. तर काळा गुलाबजाम जो आहे तो संपला, लाल गुलाबजाम संपला आणि काळा गुलाबजाम जो आहे तो तसाच आहे. तर आता असं झालंय की एक जो मोठा माणूस आहे जो थोडासा मंदबुद्धी आहे तो आहे ऋतिक रोशन, कोई मिल गया वाला. तर तो रडायला लागलाय की बाबा त्याला लाल गुलाबजाम पाहिजे. तर तो रडतोय की मला लाल गुलाबजाम पाहिजे. तर ती श्यामलताई येते म्हणते ए बाळा होती आणि काय झालं का नाही जेव्हा काय झालं मैं कुछ अरेंज करती हूँ वहाँ तो रडू नको मैं तू खाना खाया हा तुला. तर ती जाते शरद पवार साहेबांकडे. तर शरद पवार साहेब म्हणते ओ साहेब ते बघा ना तो ती बघा ना बाळ केवढा तो जेवण ना जेवण काय झालं असं असं काय करतो तो त्याला लाल गुलाबजाम पाहिजे तुम्ही काय करू शकता का. तर शरद पवार साहेब म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं संपलं काळा बोलवा आहे त्याला रंग द्या लाल रंग द्या काय रंग द्या शरद पवार साहेबांनी चांगली आयडिया सांगितली. तर आता ती म्हणते आता कोणाकडे जाऊ. तर ती जाते ह्याच्याकडे कोण नवाजुद्दीन सिद्दीकीकडे की नवाज भाई याला ये जो काळा गुलाबजाम है ना इसको लाल रंग देने का है तो कैसे देगा. तर तो म्हणतो अरे भाई श्यामलताई देखो ये ऐसा है कि वो जो नसीरुद्दीन शाह साहब है ना उसके पास जाओ तो वो बराबर से आपको लाल का कलाकार है वो अच्छा है जाओ बोलता है वो हो जाएगा. तो ती जाते नसीरुद्दीन शाहकडे. नसीर भाई इसको रंग लगा के दे दो. नसीरुद्दीन शाह म्हणतो श्यामलताई क्या बात कर रहे हो लाल को काला को लाल ये पाप है गुनाह है ये मैं ये बर्दाश्त नहीं करूंगा. तो श्यामलताई पलटे तिकडनं हा काय ऐकत नाही. मग कधी जाते कोणाकडे तो माहिती तुम्हाला टीव्ही वरती आला होता एकदा न्यूज चॅनल वरती. तर ती म्हणते अब तो पॉलिटिक्स वाले ना तो आप जरा इसको लाल को काला वगैरह कर सकते करू शकता का तुम्ही आहे ना. तर तो म्हणतो हे बघा श्यामलताई याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे. केली तो मजा डप्पा बदणार नाही. त्याला लाल गुलाबजाम देईन मी आणून देईन त्याला लाल गुलाबजाम पण तुम्ही काळजी करू नका. तर ती म्हणते आता हा देईल कधी काय माहित नाही म्हणून ती कोणाकडे जाते तर जाते देवेंद्र फडणवीस कडे. तर म्हणते देव बघा ना ऋतिक खाणं खात नाही आणि कोणी काय हे नाही करत काय करायचं. तर लालला काळा करायचं रंग द्यायचं काय होऊ शकतं का. तर देवेंद्र फडणवीस म्हणतात श्यामलताई तुमची कळकळ मला समजते आहे. मी कशाम कॉर्नर मधून ठाण्याच्या लाल गुलाबजाम मागवलेले आहेत ते येतील. तो येईपर्यंत तो उपाशीच राहील ऋतिक रोशन. मग ती कोणाकडे जाते ती जाते अजय देवगणकडे.
तर अजय देवगनला बोलते, अजय देखो ना वो ऋतिक रोशन है और सब लोग कोई उसको खाना खिलाने का उसको खाना कैसे करेंगे. तर अजय देवगन म्हणतो, श्यामल जी आपकी बात कर रहा है, बहुत अच्छी बात कही आपने. आपको मैं काला गुलाब जाम का लाल गुलाब जाम करके दे सकता नहीं हूँ, लेकिन मैं क्या करूँ, मेरे पास लाल मंचूरियन है, वो दे दूँ क्या. नाही. मग ती पण तिकडचं पळून जाते. मग जाते कोणाकडे, तर ह्याच्याकडे कोण तो अण्णा हजारे. तर अण्णा हजारे बोलतो, अण्णा बघा ना काय आहे, कोणीच काय उत्तर देत नाही मला व्यवस्थित, काय करायचं. मग अण्णा हजारे बोलतात, हे बघा असं आहे की त्याने जर उपाशी राहिला आणि उपवास केला आणि लाल गुलाबजामसाठी हट्ट ठरला तर त्याला यश मिळेल, तुम्ही काळजी करू नका. तर सगळ्यांचे म्हणजे हे होतं, प्रॉब्लेम होतो, कोणीच काय देत नाही. मग राज ठाकरे येतो. राजसाहेब तुम्ही बघा ना काय झालं, ऋतिक रोशन खात नाहीये. तर राज ठाकरे बोलतो, श्यामलताई तो ऋतिक रोशन खात नाही, तो लहान पोरगा आहे काय, तो त्याच्या कानफटात वाजवा ना, 2 कानफटात वाजवा, राहिला उपाशी तर राहिला उपाशी. अरे हा अजितचं घे ना, अजित कॅरेक्टर, अजित. हा मोना डार्लिंग इकडे घुसव. अच्छा मोना डार्लिंग. ती राज ठाकरे तर भडकलेले असतात, ती घाबरते आणि जाते कोणाकडे, तर अजितकडे. तर अजित म्हणतो, ते श्यामल मोना डार्लिंग के पास अभी कुछ गुलाब जाम बाकी नहीं है, एक भी गुलाब जाम उसके पास से नहीं मिलेगा, तो आप हमसे कुछ भी उम्मीद मत रखिए. मग कोण येतात माहिती का, अच्छा दिलीप प्रभावळकर. तर शेवटी जाते आबा टिपरेंकडे. तर म्हणते, आबा बघा ना कोणीच काय बोलत नाही, काय करायचं. तर आबा टिपरे म्हणतात, श्यामा तुला जर लाल गुलाबजाम नाही मिळत आहे तर कशाला एवढी त्रास घेतेस तू, जा इथून पळून निघून जा, तू इथे राहू नकोस. शेवटी कोण होतं माहिती काय, ते स्वतःहूनच जातात श्यामलताईंकडे. श्यामलताईंचा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. ओ बघा ना हे लाल गुलाबजाम मिळत नाहीये कुठे. अच्छा असं आहे काय, चिटणीस तुम्हाला कुठेही कमी पडून देणार नाही. मला लाल गुलाबजाम मी आत्ता माझ्या बॅगेतून काढून देतो, हा घ्या लाल गुलाबजाम. राजा शेठचा विजय असो, मस्त आहे. हे मग चॉकलेट नाही दिलं, चॉकलेट माझ्याच विषय.